टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नागपूर शहरामध्ये खाजगी बसच्या मुजोरीला चाप घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी कारवाई सत्र सुरू केलेलं आहे आणि या कारवाई दरम्यान 12 जणांवर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेले तर त्या विरोधात खाजगी बस संचालकांनी मात्र हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि त्यावर हायकोर्टाने 2 दिवसांमध्ये या संदर्भातलं उत्तर सादर करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आलेले आहे। महत्त्वाचं म्हणजे शहरामध्ये जी वाहतूक व्यवस्था आहे ती वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये या खाजगी बसमुळे होत होती आणि हेच कारण देत पोलिसांनी या संदर्भात कारवाई सुरू केली। कारवाईच्या पहिल्याच दिवशी 12 जणांवर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेले आहे। मात्र या सगळ्या याच्यामध्ये जर बघितलं तर खाजगी बस ज्या आहेत त्या ज्यांच्याकडे स्वतःची पार्किंग किंवा भाडेतत्वावरची पार्किंग आहे त्यांना आपल्या बसमध्ये प्रवासी भरता येणार आहे। मात्र ज्यांच्याकडे स्वतःची पार्किंग नाही आहे अशांना मात्र शहरामध्ये टप्प्यावर थांबून प्रवासी घेता येणार नाही। अशा प्रकारचे कारवाई जी आहे ती नागपूर पोलिसांनी सुरू केली। मात्र आता हायकोर्टात याचिका गेल्यानंतर यामध्ये नेमकं काय पुढे येते हे पाहावं लागणार आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।